सानपाडा 8 क्रिकेट संघातर्फे सानपाडा प्रीमियर लीग 2025 देखील पाहणार आहोत। सोमनाथजी वास्कर साहेब यांचं एक चांगलं आयोजन आपण पाहणार आहोत। मात्र 51,000 आणि 30,000 असा प्रीमियर लीगचा बक्षीस आहे। त्याचबरोबर 40+ देखील संघ खेळतील, त्यांच्यासाठी देखील 30,000 25,000 असा मात्र पारितोषिक मोठा पारितोषिकांचा भरणा असलेला हा प्रीमियर लीग आपण सानपाडा प्रीमियर लीग येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये अर्थातच 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला ते मॅचेस पाहणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून। यूट्यूब लाईव्ह देखील असेल तो, त्याबरोबर सायकल असेल, प्रेक्षकांसाठी देखील सायकल असेल, त्यानंतर टेलिव्हिजन TV देखील प्राईज, असे मोठे असंख्य भरमाट असेल प्राईजची। यासाठीच मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय। तर येणाऱ्या सीझनमध्ये 25 जानेवारी 26 जानेवारी सानपाडा प्रीमियर लीग पाहायला विसरू नका। एसस पहिला चेंडू मात्र हाताळतोय इथं गोलंदाज, इथं मात्र उडवतोय, इथं मात्र हो इथं मात्र लॉंग लेगच्या दिशेने मारलेला हा पहिल्या चेंडूवरती हल्ला, पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार आणि येतोय हा षटकार। यस, बॅक टू बॅक 3 षटकाराला देखील 1000 रुपये असतील। आणि आपण जी मगाशीच अनाउन्समेंट केली होती की आजच्या दिवसामध्ये जो कोणी विकेट हॅट्रिक घेतील त्याला रोख रक्कम 2000 देखील असतील। सन्माननीय सोमनाथजी वास्कर साहेब आणि सन्माननीय ज्ञानेश्वरदादा सुतार दोन्ही नगरसेवक शिरवणे आणि सानपाडे गावचे यांच्याकडनं हा रोख रकमेचा प्राइस देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आता आपण पाहतोय मात्र पहिल्या चेंडूवरती सुजयनी चढवलेला हा मोठा हल्ला, सुजितवरती चढवलेला सुजयनी हा मोठा हल्ला पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार। मात्र दुसरा चेंडू इथं मात्र सन्मान दिला जातो, चांगल्या चेंडूचा सन्मान करणे गरजेचं आहे। आणि सुजय दाखवतोय क्वालिटी क्रिकेट, मी मोठा फटका मारू शकतो, डिफेन्स करू शकतो आणि मला जेव्हा वाटेल की बॉल खूप चांगल्या पद्धतीचा दर्जेदार बॉल आहे आणि त्यावेळेला मी डिफेंड करू शकतो आणि ते डिफेंड करण्याचं कामगिरी देखील आपण सुजयच्या माध्यमातून पाहतोय। का सुजितचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील केली होती आणि आत्ता मात्र तो कुठेतरी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर कमबॅक करतो दुसऱ्या चेंडूवरती। इथं मात्र येते चांगला फटका, मात्र इथं गॅप मध्ये खेळून काढला होता परंतु क्षेत्ररक्षक ताईनं आणि क्षेत्ररक्षणाने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं। एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल। एका धावेने मात्र धावसंख्या 7, 3 चेंडू आणि 7 धावा। यासाठी 3 चेंडू 7 धावा, चांगला कमबॅक करतोय मात्र इथं सुजित। मात्र स्ट्राईक चेंज होते, नवीन फलंदाज मात्र इथं मात्र स्विंग अँड मिस, वेल डिलिव्हरी यार, नाईस डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी आणि षटकार पहिल्या चेंडूवरती आला होता। मला वाटलं मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये येते की काय, परंतु सुजित मात्र रोखण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरते कारण की आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केल्यात, 4 चेंडूमध्ये 7 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात आतापर्यंत। इथून पुढे चांगला फटका टोलावून काढलाय, अतिशय जबरदस्त शॉट, इथं मात्र सरळ डी झोन मध्ये जातोय। एकच धाव, चांगला शॉट आला होता परंतु काही डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेल्यामुळे एक धाव मात्र भेटेल। 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, या शेवटच्या चेंडूमध्ये काय घडते नक्कीच मयूर मोठा फटका चढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। 8 धावा झालेल्या आहेत। शेवटचा चेंडू मात्र सुजितच्या या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, नंतर कमबॅक करून दाखवतोय। या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते। इथून पुढे चांगला चेंडू बुंद्यावरती मारला होता आणि पायाला उखडून मात्र तो सरळ डी झोन मध्ये गेला आणि एक धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 9। आता मात्र कुठेतरी सुजयला परत एकदा चार्ज घ्यावा लागेल कारण की धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आणि चांगला कमबॅक मात्र इथं करतो गोठवली संघ। गोठवली संघाचं तेवढंच आपण तारीफ करणे गरजेचे कारण की कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर काय करेल आणि काय नाही करेल, परंतु सुजितनी विश्वास दाखवला संघावरती आणि सांगितलं की मी आहे तोपर्यंत मी चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 9 धावसंख्या धावफलकावरती। नवीन गोलंदाजी मार्कवरती दत्ता आणि फलंदाजाचा विचार
केला तर तोच सुजय ज्यांनी 12 चेंडूमध्ये 35 धावा तब्बल ठोकून काढल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत तो खेळतोय मैदानामध्ये. जोपर्यंत सुजय तोपर्यंत सांडपाडा संघाच्या आशा नक्कीच उंचावलेल्या असतील, कारण की सुजय सारखा मोठा बॅटर, चांगला एसटीचा, चांगल्या शरीराचा हा खेळाडू आणि चांगले फटके देखील मारतोय आणि मोठे मोठे फटके तो खेळण्यामध्ये तरबेज आहे असा फलंदाज सुजय. पाहूया सुजय काय करतोय. खरी गरज आहे आता सांडपाडा संघाला मोठ्या फटक्यांची, परंतु विकेटची गरज आहे गोठवली संघाला. दत्ता गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र इथं मिस्टेक होते, जेल सुटला जातोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि मात्र हा विकेट, सुजयचा विकेट. कॅच हार्ड होती, लांबून धावून आला होता, परंतु विकेट इम्पॉर्टंट आहे. कॅचेस घ्या, मॅचेस जिंका, कॅचेस विन द मॅचेस हा फॉर्म्युला आहे क्रिकेटचा. हा फॉर्म्युला मात्र कंटिन्यू करणे खूप गरजेचं असतं क्षेत्ररक्षणाला, परंतु झेल सुटली जाते. झेल महाग ठरणार येणाऱ्या चेंडूमध्ये गोठवली संघाला समजून येईल की आपण कोणाची कॅच सोडले, कारण की सुजय सारखा एक मोठा बॅटर, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा चान्स बनतोय की काय. आता मात्र यष्टीरक्षक, आत्ता मात्र पुन्हा एकदा लांब चेंडू, वारंवार चान्स भेटले जातात इथं. 2 चान्स मात्र किती महाग ठरणार. यावेळीला तर आपण विचार केला तो चेंडू खूप लांब पडला, यष्टीरक्षक धावत गेला होता चेंडूच्या मागे, पण चेंडू खूप लांब असल्या कारणाने त्याला तो काय बॉल पकडता आला नाही आणि मात्र 1 धाव मात्र कंप्लीट गेली. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवली, धावसंख्या जाऊन पोहोचते 12. इथं मात्र चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती बॉल टाकला जातो, मिस केला जातोय, मात्र इथं खूप चांगली गोलंदाजी मात्र पूर्ण सांडपाडा संघाला मात्र इथं पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, कारण की सलामीची जोडी मैदानात असताना देखील चांगली गोलंदाजी मात्र दत्ताच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने तो करतोय. इथून मात्र चांगला फटका मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 13 विदाउट लॉस. चांगली गोलंदाजी मात्र पाहते. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील, एक मोठा फटका उडवावा लागेल, एक मोठा फटका खेळावा लागेल. सांडपाडा संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुजयला चांगली बॅटिंग करावी लागेल. सुजयच्या या चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारली जाते आपण नक्कीच पाहू, परंतु टाकलेला चेंडू, इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. इथं मात्र तिसरा चान्स काय करतोय, इथं मात्र तिसरा चान्स मात्र सुजयला कितपर्यंत गोठवली संघाला माग ठरेल, कारण की तीन चान्स याच षटकामध्ये, या दत्ताच्या ओव्हरमध्ये 3 चान्स बनले होते, परंतु एकही चान्स इथं पकडण्यामध्ये यशस्वी ठरला नाही गोठवली संघ. हे झेल खूप महाग ठरतील. 2 धावा धावून काढल्या जातात, या 2 धावांनी मात्र धावसंख्या 15, कारण की सुजय जोपर्यंत मैदानात तोपर्यंत अजूनही खूप सारे रन्स येण्याचे चान्सेस मात्र सांडपाडा संघाला नक्कीच दिसतील. या चालेल, ठीक आहे, या बॉल नंतर पाणी घेऊन जायचंय. इथून मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा टप्पा आणि मात्र चेंडू जाते आउट ऑफ द पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला खणखणीत षटकार 6 धावांसाठी. चला पाणी घेऊन जायचंय. इथून पुढे मात्र मोठ्या फटक्याची गरज होती. सुजय तो कारनामा करतोय, बॅक टू बॅक 3 चान्स भेटल्यानंतर सुजय सोडणार नाही, कारण सुजय हा मोठा प्लेअर आहे. तुम्ही त्याला चान्स दिल्यात आणि चान्स दिल्यानंतर तो चान्स घेणार तर धावसंख्या मोठी होणार तर सांडपाडा संघ मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये जाणार. तर गोठवली संघ आपल्याला क्षेत्ररक्षणावरती जोर द्यावा लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. बॉलर चांगली कामगिरी करतात, पण क्षेत्ररक्षकाचा जर 7 बॉलरला नसेल तर गोठवली संघ तो बॉलर तरी काय करणार. आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारावं लागेल, क्षेत्ररक्षण मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र यानंतर जे सामने होतील ते दोन्ही संघ मी नाव घेतोय. दिवा अ आणि वाशी संघ, दिवा अ आणि वाशी संघ, वाशी टायगर्स आणि दिवा ए संघ. आपण यायचंय समालोचन कक्षापर्यंत पोहोचायचंय आपण. चला लगेच सुरुवात करायची. चला कैलास या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 21.
इथून पुढे मात्र मयूरला देखील चार्ज घ्यावा लागेल, मयूरला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 21 धावा झालेल्या आहेत, परंतु या क्रीजवरती चांगल्या धावा येत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या धावा काढल्या जातात, थोडं दुपारच्या सत्रामध्ये या क्रीजवरती धावसंख्येचे वेग थोडं कमी होतो, परंतु सकाळच्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या नेहमीच आपण सातत्याने या मैदानावरती पाहत असतो. आणि तो क्रिकेट, चांगला गेम, अटॅकिंग क्रिकेट मात्र मयूरला देखील काढावं लागेल, मयूरला देखील मोठे फटके सजवावे लागतील. परंतु गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज रोहित देखील तेवढाच चांगला गोलंदाज, दर्जेदार गोलंदाजी गोटवली संघासाठी नेहमीच करत असतो आणि तोच रोहित मात्र गोलंदाजी मार्कवरती. पाहूया काय करतोय या ओव्हरमध्ये. मात्र बॅटिंगचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला मयूर, नॉन स्ट्रायकर एंडला सुजय. पहिला चेंडू मात्र हाताळलाय, चांगला चेंडू, प्लंबिंग झाला, परंतु इथं क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मला वाटते एक धाव घेण्याचा रिझन असा असेल की सुजयला स्ट्राईक हवी आहे, सुजय स्ट्राईकवरती राहिल्यानंतर मोठे फटके येतील, त्यासाठीच कदाचित एकच धाव फक्त घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. आता मात्र सुजय स्ट्रायकर एंडवरती, तो सुजय ज्याला 3 जीवदान भेटले होते आणि 2 षटकार मारून तो खेळतोय. आता मात्र चांगला फटका, पण तो चौथा, आता नाही, खूप सारे झेल सुटल्यानंतर मात्र सुजयला परतावं लागतंय. आता मात्र गोटवली संघ दाखवून देतोय की 3 चान्स दिल्यानंतर देखील सुजयला रोखू शकतो आणि सुजयला रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोटवली संघ. आणि सुजय बॅक टू द डग आउट, एक मोठा विकेट, मोठी मछली जालमध्ये फसवतोय रोहित. चांगली गोलंदाजी मात्र करतोय, चांगला कमबॅक करून देतोय गोटवली संघाला, कारण सुजय सारखा एक दणकेबाज विकेट मात्र येतोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज दाखवले होते मैदानामध्ये, 1 and डाऊनला निखिल. गोलंदाज रोहित सज्ज, मात्र आता मात्र चांगली गोलंदाजी, 2 बॉल टाकल्यात, 1 धाव आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय सातत्याने. पाहूया तिसरा चेंडू मात्र सांडपाडे संघ कुठेतरी अडकलाय, मजदारवरती फसलाय. हे मजदारच्या या समुद्राच्या मध्ये फसल्यानंतर मात्र कोण बोट घेऊन येते आणि कोण बोटीमधून बाहेर काढतोय सांडपाड्या संघाला. या सिच्युएशनमध्ये सध्या सांडपाडे संघ पूर्णपणे आखडून ठेवले, जखडून ठेवले, पकडून ठेवले, 22 धावांवरती रोखून ठेवले. यापुढे मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके उडवावे लागतील. दुपारचं सत्र सुरू होण्या अगोदर थोडीशी धावसंख्या चांगली. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि लांबी कमी. इथं मात्र विकेट नंबर 2चा पतन होते. दुसरा विकेट बॅक टू द पवेलियन. 2 विकेट पडल्यानंतर दयनीय अवस्था सध्या सांडपाडे संघाची आपण पाहतोय. इथं मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 2 मात्र बॅक टू द पवेलियन. नितीन येतोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते सागर. अजूनही मयूर नॉन स्ट्रायकर एंडला आहे, पण तो तिसरा षटक प्रगतीपथावर. म्हटलं होतं तिसऱ्या षटकामध्ये रोहित कमबॅक करून देते गोटवली संघाला आणि गोटवली संघ कमबॅक करत असताना मात्र चांगली गोलंदाजी करतो रोहित. 30+ हे सामने आणि 30+च्या सामन्यामध्ये मात्र रंगतदार अशी गोलंदाजी रोहितची. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट, तिसऱ्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूमध्ये विकेट. एकंदरीत 4 चेंडू आणि 2 विकेट आणि 1 धाव खर्च करून हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 22 धावा खर्च केले गेलेत आणि आता मात्र इथून पुढे 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया सांडपाडा संघ कितपर्यंत मजल मारतोय. मोठा टार्गेट सेट करावा लागेल, कमीत कमी 41 धावा तरी त्यांना उभाराव्या लागतील. इथून पुढे मात्र खराब गोलंदाजी, चांगली गोलंदाजी होत असतानाच मात्र वाईड +1 2 धावा येतील. या 2 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली मात्र इथं गोलंदाजी होत असताना मात्र खराब दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण रोहितच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगला फटका टोळावून काढला, पण तो सरळ डी झोन मध्ये जातो चेंडू. 1 धाव मात्र जरूर भेटेल. 1 धावेने मात्र धावसंख्या 25. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका मारावा लागेल, चांगला स्कोर उभारावा लागेल. दिवा अ संघाचा कर्णधार आणि वाशी संघाचा कर्णधार आपण पॅव्हेलियन बॉक्स मध्ये यायचं आहे.
या इनिंग संपल्याबरोबर आपण दोन्ही संघ यायचं आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पटापट मॅचेस होणे गरजेचं आहे कारण मेगा फायनलचा देखील सामना आज खेळवला जाईल. इथून मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. इथं मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 3 मात्र तंबूच्या आश्रयाला मयूर सारखा मोठा प्लेयर मात्र विकेट पडतोय आणि आता मात्र मयूर देखील तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. इथून मात्र नवीन फलंदाज जातोय अमोल. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा 26 या षटकाचा विचार केला आपण तर चांगली गोलंदाजी मात्र बघितली आपण अमोलच्या माध्यमातून. 5 धावा खर्च करून 2 विकेट त्याच्या 2 विकेट आणि 1 रनआउट पण 2 विकेट असतील त्याच्या नावावरती 5 धावा खर्च करून. इथून पुढे मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल विजय. फलंदाजीचा विचार केला तर आत्ता मात्र शेवटचा षटक हाणामारीचा षटक कमीत कमी 14-15 धावा तरी जमवावे लागतील. जेवढ्या होतील तेवढ्या चांगल्या असतील सानपाड्या संघासाठी आणि जेवढं रोखता येईल तेवढं चांगलं असेल गोठवली संघासाठी. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 जॅक्स मात्र यांचं आयोजन चांगलं नियोजन आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र फिरवलाय. पहिला चेंडू फिरवलाय मात्र क्षेत्ररक्षण मात्र इथं मिसफिल्डचा भरणा मात्र आंग्ल क्षेत्ररक्षण मात्र लॉंगच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पायाने बॉल अडवला गेला. मात्र इथं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावा किती काढल्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मोठे फटके मारावे लागतील. 2 धावा 4 धावा 6 धावा अशा पद्धतीचा खेळ खेळावा लागेल आणि त्याच धर्तीवरती पहिल्या चेंडूमध्ये मात्र 2 धावा आलेल्या आहेत. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय केलं जातं. इथं मात्र फिरवण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल म्हणजेच 1 धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड. धावसंख्या 29. इथून पुढे मात्र पंचांकडे अपील केली गेली परंतु इथं मात्र विकेटची पतन होते. LBWच्या स्वरूपामध्ये इथं मात्र विकेटची पतन होते. त्याचबरोबर नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश चंदू पाटील यांचं देखील आगमन होते. आपण देखील दादा मंचावरती यायचं आहे. निलेश चंदू पाटील नवी मुंबई गोल्डमॅन त्यांचाच सामना असेल त्यांच्या टीमचा यापुढचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते अमित. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्यांचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी व्हाईट चेंडू टाकला होता त्यानंतर मात्र कमबॅक केला LBWच्या स्वरूपामध्ये. ही इनिंग जशी संपेल तशी दिवा संघ आणि वाशी संघ दिवा ए आणि वाशी संघ आपण लगेचच पॅव्हिलियन बॉक्सशी संपर्क साधायचा नाणेफेकीच्या कॉल करण्यासाठी. इथं मात्र चांगला फटका येतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं आपण. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 31. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. इथून पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय. सरळ डी झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव फक्त भेटली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका सानपाड्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणू शकतो आणि 2 निर्धाव चेंडू अथवा 2 सिंगल गोठवली संघाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवू शकतो. पाहूया या 2 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. पाहूया पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय परंतु वाईड +1 या 2 धावा खूप महाग ठरू शकतात.
34 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथून पुढे मोठा फटका खेळावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल, मोठा फटका सजवावा लागेल. कारण सांडपाड्या संघाची रिक्वायरमेंट आहे की मोठा फटका आला पाहिजे आणि धावसंख्या चांगली सन्मानजनक स्थितीमध्ये आली पाहिजे. परंतु गोटवले संघाची रिक्वायरमेंट आहे की डॉट चेंडू आले पाहिजे, सिंगल गेली पाहिजे. परंतु पाहूया, कारण की आपण जर विचार केला तर चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहिला आपण, परंतु तो वाईट चेंडू आणि वाईट +1 2 धावा भेटल्या. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज काय करतोय पाहूया या गोलावरती. इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्न फसतोय आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या 35-35 आहे. आता मात्र शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतोय सांडपाडा संघ, येणारा हा बॉल सांगून जाईल आपल्याला. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुजय सारखा मोठा फलंदाज बाद झाला, त्यानंतर मयूर बाद झाला, त्यानंतर मात्र थोडीशी दयनीय अवस्था सांडपाड्या संघाची. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी, मात्र एकच धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र ही इनिंग संपते आणि पहिला इनिंगचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावरती आणि 37 धावांचा एक मापक आव्हान असेल गोटवली संघाकडे. पाहूया काय घडते पुढच्या इनिंगमध्ये. तत्पूर्वी वाशी संघ आणि दिवा अ संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉससाठी यायचं आहे. आमचे सन्माननीय अतिथी सांडपाडे गावचे आमचे नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करू. त्याचबरोबर शिरवणे गावचे आमचे सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथं नाणेफेकीचा कॉल करू. तर आपण दोन्ही संघांनी यायचं आहे. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील आपल्याला देखील सहर्ष निमंत्रण असेल, आपण देखील आमंत्रित आहात आपण, तर आपण देखील मंचावरती यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. सोमनाथ दादा वास्कर वाट पाहतात आपल्या नाणेफेकीसाठी, तर आपण दोन्ही संघांनी लगेचच मंचाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. वाशी संघ आणि दिवा अ संघ आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं सांडपाडे संघाने. चला 37 धावांचा टार्गेट असेल. सांडपाडा संघ लाईनअप करून आपण मैदानामध्ये जायचं आहे. त्याचबरोबर लगेचच सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची आहे. गोठवली संघ 37 धावांचा मापक आव्हान आहे आपल्यासमोर, परंतु मी सांगू इच्छितो गोठवली संघ आपल्याला देखील की 37 धावांना कमी लेखू नका, कारण की या ग्राउंडवरती दुपारच्या वेळेला रन्स बनणे बंद होतात आणि अशा वेळेला मोठे फटके जरी खेळले तर ते कॅचमध्ये कन्वर्ट होण्याचा खूप चान्सेस असतो. तर आपण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळा, डोकेलिटी क्रिकेट खेळा, डोक्याने विचार करून शॉट सिलेक्शन करा, नक्कीच आपल्याला यश देखील मिळू शकतं. आणि सांडपाडा संघासाठी शुभेच्छा असतील की आपण कष्टाची परकष्ट करा, बॉलिंग व्यवस्थित करा, फिल्डिंग व्यवस्थित करा, कॅचेस नीट घ्या, झेल चांगल्या पद्धतीने पकडा. आपल्याला देखील ह्या मॅचमध्ये येण्याचा चान्सेस आहे. आपण देखील ही मॅच काढू शकता, आपण देखील ही मॅच जिंकू शकता. आणि दोन्ही संघाला आमच्या शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 मध्ये शुभेच्छा असतील. पाहूया काय घडते. 24 चेंडू आणि 37 धावा. एक मोठी बलाढ्य ओपनिंग जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवलं होते, ज्या जोडीने मागच्या मॅचमध्ये 64 धावांची अफलातून भागीदारी आणि अफलातून बॅटिंग केली होती, तीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवलं होते. तुषांक आणि दत्ता आणि गोलंदाजी मार्गवरती यासाठी सांडपाडे संघाचा मोरक्या कैलास तलवी, अतिशय घातक गोलंदाज, त्याची देखील गोलंदाजी चांगल्या पद्धतीची, चांगला स्पेस आणि ना ते लागले ना यासाठी पूर्ण सामन्यामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये जो कोणी पहिली हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज लागू झालेला आहे. सन्माननीय नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या दोघांच्या माध्यमातून 2000 रुपये रोख रक्कम भेटेल. कैलास नाईक आपल्याला पहिल्याच चेंडूपासून सुवर्ण संधी असेल 2000 जिंकण्याची आणि सोमनाथ वास्कर साहेब ती प्रतीक्षा करतात की जिंका, जेणेकरून 2000 तुम्ही घ्या पण हा मॅच काढून द्या. चला मॅचला सुरुवात होते. श्री गणेश देशमुख साहेब यांचे आगमन होते. आपण व्यासपीठावरती यायचे साहेब. पहिला चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडतंय
पहिल्या चेंडूवरती मात्र सलामीचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्यांनी बहारदार इनिंग केली होती तो खेळाडू म्हणजे तुषांक जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका सांडपाडा संघ इन फॉर्म मध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावलं होतं, त्यासाठी लावलं होतं, त्यासाठीच हट्टास केला होता की मी अटॅकिंग फिल्डिंग लावेल, चांगली गोलंदाजी करेल, ऑफस्टंपवरती बॉल टाकेल. त्यानंतर त्यांनी तसा बॉल रिलीज केला, त्या पद्धतीत फिल्डिंग झाली, त्या पद्धतीत थ्रो झाला आणि रनआउटच्या स्वरूपाने मात्र गोठवले संघाला बसतोय पहिला आदरा. नवीन फलंदाज ॲट नंबर 3 ला रोहित येतोय. ज्या रोहितने चांगली गोलंदाजी केली, 5 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होता, तोच रोहित मात्र फलंदाजी मार्कवरती येतोय. त्याच्याकडनं गोठवली संघाला चांगल्या अपेक्षा असतील. मी म्हटलं होतं 37 धावा आपण कमी लेखू नका, कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळा, नक्कीच विनिंग आपल्या जवळ असेल. कारण मी म्हटलं होतं या सत्रामध्ये हवा थांबते, हवा थांबल्यामुळे मोठे फटके खेळले जातात, मोठे फटके षटकारा बाहेर जात नाही, ते मैदानाच्या आतमध्ये राहतात आणि त्याचा रूपांतर होतो विकेटमध्ये. म्हणून गोठवली संघ मी वारंवार म्हणतोय की कॅल्क्युलेशनवाला क्रिकेट खेळा. धावसंख्या 37 आहे, व्यवस्थितपणे बॅटिंग करा, विजय तुमचा असेल. सांडपाडा संघाला शुभेच्छा असतील, तुम्ही व्यवस्थित बॉलिंग करा, चांगली फिल्डिंग करा, विजय तुमचा असेल. आणि आम्हाला तर काय टफ फाईटच मॅच बघायचे, त्यामुळे दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पाहूया पुन्हा एकदा कैलास नाईक. इथून पुढे बॉल रिलीज केला जातोय. कैलास दलवी आणि कैलास दलवी चांगली गोलंदाजी. यस, नवी मुंबई गोल्डमॅन आमचे निलेश चंदू पाटील यांची उपस्थिती आणि मात्र ते येत आहेत मंचावरती, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश चंदू पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. त्याचबरोबर दिवा संघ आणि वाशी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पाहूया, दरम्यान मॅचकडे वळतो आपण. मॅचचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेले आहे. चांगली गोलंदाजी, अटॅकिंग गोलिंग. आता मात्र टाकलेला चेंडू ग्रासपेटच्या सायने मारलेला फटका फॉर्मिंग झाले, चांगला फटका खेळून काढले, एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन बसते 2च्या घरामध्ये. आतापर्यंत मात्र सांडपाडा संघाचा विचार केला तर चांगली गोलिंग, चांगला कमबॅक. मात्र ज्या गोलंदाजीची ज्या बॉलिंगची गरज होती ती बॉलिंग मात्र कैलास पूर्ण स्वतःचा अनुभव वापरतोय, अनुभवाप्रमाणे तो मात्र चांगली बॉलिंग करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केला जातोय. चला, काय झालं, दुखापत झाली असेल, चला पटापट पंच जायचं आहे. स्क्रॅम आले, स्क्रॅम पायामध्ये. पाणी पाहिजे का, स्प्रे. हे दृश्य मैदानामध्ये बघायला खूप खराब, कारण की क्रिकेट म्हटल्यानंतर इंजरी येतातच आणि इंजरीचं चित्र मात्र मैदानामध्ये बघताना कुठंतरी खेळाडू पायाला त्रास झाला, दुखापत झाली, कुठेतरी तो चित्र खराब होतो आणि ते चित्र बघायला खरोखर आवडत नाही. गरमी देखील आहे आजच्या सत्रामध्ये, आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये, आणि कुठेतरी प्लंबिंग झालं आणि थोडंसं स्ट्रेच झालं पाय आणि ते मात्र थोडी दुखापत झाली. या आपण बाहेर दादा, आपल्या देखील पायावरती स्प्रे, चला स्पर्श, यस स्प्रे मारला जाईल, टेन्शन नका घेऊ. प्रत्येक प्लेअर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कुठलाच प्लेअर इंजर होणार नाही अशा पद्धतीची आम्ही काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो या मॅचेसमधून. परंतु पुन्हा एकदा मॅचकडे जातो आपण. जर मॅचचा विचार केला तर आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि 3 चेंडू टाकून झालेले आहेत. कैलास दलवी इथून मात्र चांगली गोलंदाजी, मात्र मिस. या कॅचेस पकडावे लागतील, मला माहिती आहे की हा बॉल चिपकला पाहिजे हाताला, परंतु असे चेंडू चिपकून घ्यायला लागतील, फेबिक्विक लावून टाकायला लागेल हातावरती, कारण की या कॅचेस घेणे इम्पॉर्टंट आहे सध्याच्या सिच्युएशनला. सांडपाडा संघ, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिवा असंघ आणि वाशी संघ, यस वाशी संघ आलेला आहे, दिवा संघ. चला नाणेफेकीचा कॉल आपण या हा ओव्हर संपून द्यायची का, हे षटक संपल्यावरती आपण नाणेफेक घेऊ. 2 बॉल बाकी आहेत ना, अजून 3. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी, सातत्याने चांगली गोलंदाजी, अतिशय घातक गोलंदाजी.
यस सर, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 3 धावा खर्च करून मात्र 1 विकेटची मात्र मोबदला आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपाने 1 विकेट देखील पडलं होतं आणि मात्र कैलास नाईक मात्र कमबॅक करून होते सांडपाडा संघाला. चांगली गोलंदाजी मात्र कैलास दलवी यांच्या माध्यमातून. इथून मात्र टाकलेला चेंडू मात्र इथं एकच लाईन वाईड असल्यामुळे वाईड चेंडू नक्कीच असेल आणि चांगला चेंडू होता, परंतु ऑफस्टीमच्या बाहेर मात्र कैलास दलवे यांचा चेंडू मात्र वाईट चेंडू आणि मात्र 1 धाव जरूर खर्च केली जाते. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया, मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न करेल गोटवली संघ. पाहूया काय करते. इथून मात्र चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, व्हेरी नाईस, गुड, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी आणि पहिला षटक समाप्त होतं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आणि 1 विकेट. आता मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सांडपाडे गावचे सन्मान्य नगरसेवक सोमनाथ दादा वास्कर आणि त्याचबरोबर शिरवणे गावचे नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार, त्याचबरोबर वाशी गावचे 30+ कॅप्टन आणि निलेश चंदू पाटील गोल्डमॅन दिवा ए संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. इथं मात्र कोण जिंकला? यस, दिवा ए संघ नाणेफेकीचा कॉल इथं जिंकतोय आणि वाशी संघ मात्र नाणेफेकीचा कॉल इथं हरतोय. धावा 4 धावा झाल्यात. 1 षटक संपलंय. दुसरा षटक सुजयचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 3 धावा 3 विकेट चांगली गोलंदाजी केली होती. तोच सुजय मात्र गोलंदाजी दाखवते आणि मात्र समोरचा फलंदाज 44 धावाची इनिंग खेळला होता. तोच फलंदाज मात्र चांगली गोलंदाजी मात्र टप्प्यावरती बॉल टाकला जातो, चांगली गोलंदाजी केली जाते आणि 1 धाव मात्र खर्च केला जातो आणि एका धावेने मात्र धावसंख्या 5. यस, निलेश पाटील आणि मनीष पाटील आपण देखील मंचावरती यायचंय. इथं मात्र चांगला फटका खेळून काढला जातो, परंतु 1 धाव. सोळा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात गोटवली संघ. इथं मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका येतोय. 2 बॉल्स, खणखणीत चौकार. मोठे फटके लागत नव्हते. ग्राउंडचा मात्र इथं ग्रासपीटच्या सायाने मारलेला फटका, चांगला फटका खेळून काढला, टोलून काढला आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चौकार येतो. या 4 धावांनी मात्र गोटवली संघाचा आत्मविश्वास जरूर वाढला असेल. गोटवली संघ मात्र चांगल्या पद्धतीनं आता थोडंसं काहीतरी स्ट्रॅटजीमध्ये चेंजेस करतील, बदल करतील आणि कशा पद्धतीने या धावा डिपेंड केल्या जातील या संदर्भातला मात्र त्यांचा मात्र नक्कीच प्रयत्न चालू झाला असेल, कारण की धावा येत नव्हत्या, धावा थांबून ठेवल्या होत्या. मात्र आता चौकार आलाय. या चौकारानंतर मात्र दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना मात्र 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही इथून पुढे जर टार्गेटचा विचार केला तर 15 चेंडू आणि 27 धावा. पाहूया सुजय काय करतोय गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे चांगली गोलंदाजी मात्र डी झोन मध्ये जातोय. 1 धाव जरूर भेटेल. एका धावेने धावसंख्या 11. पण जर बॅटिंगचा विचार केला तर हा बॅटर खतरनाक बॅटर आहे, कारण की याचा जर विचार केला आपण तर मागच्या मॅच मध्ये 11 चेंडू आणि 42 धावा, तब्बल 6 सिक्स मारले होते, 6 षटकार मारले होते. तोच तो फलंदाज दत्ता मात्र स्ट्रायकर एंडला हा घणाघाती फटकेबाजी मारतो, चांगली फटकेबाजी करतो. आता इथून पुढे मात्र वाईडचा इशारा येतोय पंचांकडून, वाईड बॉल आणि वाईड नंतर मात्र 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 12. अजूनही 25 धावा, अजूनही 25 धावा. येणारे चेंडू असतील 14 चेंडू 25 धावा. सन्माननीय नगरसेवक सोमनाथ दादा वास्कर इथं बसल्यात सांडपाडे संघाचे. आता मात्र वेल बोर्ड यार, वेल किपिंग, चांगली किपिंग, चांगली बॉलिंग, अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स, ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणून पाहतोय. बॅटिंगचा विचार केला तर चांगला फटका दत्ता देखील खेळून काढला होता त्यांनी, पण त्यानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक कसं करतात ते सुजय दाखवतोय आणि सुजय करतोय सांडपाड्या संघासाठी कमबॅक. अजूनही शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया काय करतोय सुजय. इथं मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढला, परंतु इथं कैलास दलवीचा चांगला क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव.
इथं मात्र विकेटची पतन होते रनआउटच्या स्वरूपाने आणि मात्र विकेटच्या स्वरूपाने कैलास दलवी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अमोलचं चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र रोहित जातोय तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज हर्षल 12 चेंडू 24 धावा हर्षल आला ना नवीन गोलंदाज निखिल आणि फलंदाजीसाठी हर्षल हर्षल मात्रे यासह गोठवली संघ इथून पुढे आपल्याला कमबॅक करायचा असेल तर 1 ते 2 मोठे फटके या षटकामध्ये आपल्याला खेळावे लागतील कारण अजूनही विचार केला तर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 24 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू 24 धावा तर विचार केला आपण तर कैलासने आणि सुजयनी चांगल्या पद्धतीने बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले सध्या तरी सानपाडा संघ परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणाला कुठला गेम कुठं फिरेल ते सांगू शकत नाही इथून पुढे मात्र चांगला फटका येतोय आणि उडवतोय मिड विकेटच्या दिशेने आलेला हा खणखणीत षटकार मी म्हटलं होतं गोठवली संघाला 1-2 फटके सजवावे लागतील मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल मॅच मध्ये शिरकाव करावा लागेल मॅच मध्ये कमबॅक करून स्वतःला चांगल्या पद्धतीने सिद्ध करावे लागेल आणि त्याच धर्तीवरती मात्र चांगली फलंदाजी मात्र करतोय 11 चेंडू आणि 18 धावा नवीन फलंदाज मात्र हर्षल पहिल्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय आणि मोठा फटका मोठा हिट त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण इथून पुढे चांगला फटका परंतु इथं मात्र जेल बाद विकेटचे पतन होते आणि मोठा हादरा मात्र पाहतोय आपण दशरथ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवले होते आता मात्र समीकरण बदलतो पहिल्या चेंडूवरती आला होता एक कन्नाघाती पार षटकार आला होता त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि निखिल मात्र कमबॅक करून देतोय विकेट काढतोय आणि विकेटची पतन होते विकेट नंतर सानपाडा संघ मात्र पुन्हा एकदा अग्रेसर मात्र पाहतोय आपण 10 बॉल 18 धावा इथून पुढे गोठवली संघाला चांगला क्रिकेट खेळावं लागेल अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल चांगले फटकेबाजी करावी लागेल आणि सानपाडा संघाला चांगले चेंडू टाकावे लागतील इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय की काय आणि मात्र येतो विकेट आणि मात्र आता हॅट्रिकच्या भोवल्यावरती मात्र निखिलला आपण पाहू शकता जो 2000चा प्राइज आपण मगासपासून त्या उल्लेख करतोय तो निखिल घेतोय की काय अशा पद्धतीने सध्या हॅट्रिकच्या भोवल्यावरती यासाठी नवीन फलंदाज भूषण दशरथ आला परत चालला आणि आता मात्र भूषण येतोय आणि अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो गोठवली संघ आपल्याला कमबॅक करायला चान्स आहे आपण देखील चांगल्या पद्धतीने खेळ केला तर कमबॅक होऊ शकतो परंतु निखिल ऑन हॅट्रिक पाहूया या चेंडूवरती काय करतोय निखिल मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावरती ज्ञानेश्वरदादा सुतार आणि सोमनाथदादा वास्कर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000चा प्राइज लागू होईल पाहूया काय करतोय निखिल इथं मात्र स्विंग अँड मिस आणि कॅच सोडली 2000 गेलं बाईच्या स्वरूपामध्ये आली का सिंगल बॅटकट आहे ना तेच बाईज नाही कॅच सोडली किपरनी जर कॅच पकडले असते तर निखिल 2000 प्राइजचा मात्र मानकरी झाला असता परंतु इथं मात्र निखिलकडनं गडबड आपला किपरकडनं विकेट किपर म्हणजे मयूरकडनं गडबड मयूर 1000 तुला रिटर्न द्यायला लागतील याला निखिलला आता पण विकेट घेतला तरी भेटतील यस आता देखील विकेट भेटला तरी लागू होतील असं सोमनाथदादांचं म्हणणं आहे इथं मात्र
वॉट अ बॉल यार, स्विंग अँड मिस, ऑफ स्टिकच्या बाहेर मात्र काढला बॉल आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलं. 7 चेंडू आणि 17 धावा, 17 धावा आणि 7 चेंडू. गोटवली संघ इथून पुढे मोठा फटका खेळावा लागेल तुम्हाला या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर. आता मात्र कव्हरच्या दिशेने उडवलाय, हाय अँड हँडसम येतो षटकार, आपलातून फटकेबाजी. इथं मात्र मॅच अजूनही गोटवली संघाने सोडलेली नाहीये. सानपाडा संघ अजूनही 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. गोटवली संघ कमबॅक करतोय, शिरकाव करतोय, मॅच मध्ये इन होतोय. आता मात्र गेम मध्ये मजा येईल. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. झेल किती महाग ठरतो ना मयूर, तुमच्या हातातून झेल सुटला यष्टीरक्षकाकडनं, त्यानंतर मात्र षटकार आला. पाहूया यस. चला सामन्याकडे वळूया. येणारे चेंडू असेल 6, जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. इथून पुढे सानपाडा की गोटवली, येणारे 6 चेंडू मध्ये ठरलं जाईल. नवीन गोलंदाजी मार्गवरती अमित. पाहूया फलंदाजाचा विचार केला तर चांगली फटकेबाजी मात्र करताना दिसतात. सध्या चांगल्या स्थितीमध्ये सध्या गोटवली संघ येताना दिसतोय आपल्याला. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथून मात्र चांगला फटका स्कॉवरच्या दिशेने मारलेला हा, इथं मात्र मिस फील्ड होते आणि जाते सीमारेषा प्यार. चौकार कॅच होती मला वाटतं, तिथं मला दिसलं नाही तो चेंडू, कॅच होती आय थिंक सो. आणि मात्र तो कॅच देखील ड्रॉप केली आणि चौकार देखील सोडला गेला. म्हणजे या 4 धावा मात्र गोटवली संघ चांगल्या स्थितीमध्ये येतोय दिसतोय आपल्याला. 7 धावांची आवश्यकता असेल, 5 चेंडू आणि 7 धावा. परंतु सानपाडा संघ अजूनही चान्स आपल्याकडे देखील आहे, गोटवली संघ अजूनही चान्स आपल्याकडे. पाहूया येणाऱ्या 5 चेंडू मध्ये काय घडते, कारण ऍडव्हान्टेज सध्या गोटवली संघाकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खेचल्यानंतर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. इथं मात्र फुलटॉस चेंडू आणि मात्र सामन्याला कलाटणी देणारा षटकार येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलेला फटका, 6 धावा. षटकार अजूनही 1 धाव बाकी आहे. मित्रांनो गेम सोडली तुम्ही. एक धावाची आवश्यकता. इथं मात्र चांगला फटका, आत्ता मात्र चांगला ट्राय केला होता, मात्र तो ट्राय यशस्वी ठरलेला नाही, कारण की 1 धावेची आवश्यकता असताना मात्र गोटवली संघ इथं विजय ठरतोय. चांगला खेळ केला सानपाडा संघ, आपण चांगला परफॉर्मन्स केला, चांगला खेळ दाखवला. कैलास दालवे असेल, त्यानंतर सुजय असेल, सन्माननीय सानपाडा गावचे नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेब मात्र निघत आहेत. आपण आलात दादा, वेळात वेळ काढून आणि चांगला आपण टाइम दिला आमच्यापर्यंत इथं समालोचन कक्षामध्ये, त्याबद्दल आपले मनापासून आम्ही आभार मानतो. तर थोडंसं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार